Naik is very famous name as you have seen in puppet world. मीनाजींना मी फार वर्षापासून ओळखते. इनफॅक्ट त्या माझ्या नेबर आहेत कलानगरमध्ये आमच्या शेजारी. त्यामुळे लहानपणापासून ते आमच्या घरी पपेट्स घेऊन यायच्या आणि आम्हाला बरेचसे प्रोग्राम्स दाखवायचे. जेव्हा साहेब होते तेव्हा बऱ्याच वेळा येणं जाणं असायचं आणि तेव्हापासून मी यांना ओळखते. इनफॅक्ट त्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये जी सुरुवात केली आहे, नंतर त्यांनी योग्य वापर करून पपेट शोचा सोशल वर्क करायला सुरुवात केली, सोशल मेसेजेस द्यायला सुरुवात केली. तर नंतर त्यांचं पूर्ण चांगलं कार्य रंगमंचावर पण आहे. एक चांगल्या आर्टिस्ट आहेत, चांगल्या डिरेक्टर आहेत, रायटर आहेत. हे एवढे सगळे गुण तुमच्यामध्ये कसे काय तुम्ही एकत्र आणू इच्छितात आणि काय कसा तुम्ही त्याचं लोकांपर्यंत पोहोचू? बेसिकली मी सर्वात आधी मी महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. दुसरी गोष्ट स्मिताताईंचे मी आभार मानते. त्याने सांगितलंच की वी आर नेबर्स बट आय नेवर गेट अ चान्स टू वर्क विथ हर. तर आज पहिल्यांदा सिरियलमध्ये आपण केलं होतं एकत्र काम. माझं मराठी सिरियलमध्ये त्यांनी काम केलं होतं यास खानो यामध्ये. माझ्यामध्ये बेसिकली मी क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे, त्यामुळे क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला काम करायला खूप आवडतं. मग त्याच्यामध्ये काही असेल की थिएटर असेल, ॲक्टिंग असेल, रायटिंग असेल, कॉस्ट्युम डिझायनिंग असेल. मी अमोल पालेकरच्या बहुतेक सगळ्या फिल्म्सना मी कॉस्ट्युम डिझायनिंग केलेलं आहे. अशा तऱ्हेने आणि मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होते. मी कमर्शियल आर्ट केलं. आफ्टर दॅट मी आय डिड माय मास्टर्स इन लिटरेचर अँड इस्थेटिक्स. आणि प्रत्येक वेळी मी माझी क्रिएटिव्हिटी अशा तऱ्हेने वापरत गेली की जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होते तेव्हा फक्त आर्ट आणि आर्ट, त्यावेळेस नो टच विथ स्टडी. पण जेव्हा मी मास्टर्स केलं लिटरेचरमध्ये आणि इस्थेटिक्समध्ये मुंबई युनिव्हर्सिटीतनं, तेव्हा मला कळलं की याचा साहित्याचा किंवा वाङ्मयाचा उपयोग मी या सगळ्यामध्ये कशी करू शकते. फक्त कला नाही तर कलेच्या बरोबर यासुद्धा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि जशी संधी मिळत गेली तसं तसं मी त्याचा वापर करत गेले. फॉर एक्झाम्पल, लग्नाच्या आधी मी नाटकात काम करत होते. लग्न झाल्यानंतर नाटकात काम करायचं थांबवलं कारण लॉट ऑफ ऑपोजिशन फ्रॉम माय मदर इन लॉ. पण बिंग एन आर्टिस्ट आय कुडंट सिट ॲट होम. नुसतं आयडल बसणं मला मान्य नव्हतं. मला असं वाटायला लागलं की इन मीन टाईम दूरदर्शन स्टार्टेड अँड व्हेरी फर्स्ट डे आय वॉज देअर इन सई परांजपे's प्ले. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी नाटकात काम करायचं थांबवल्यानंतर मला असं वाटायला लागलं की वी हॅव चिल्ड्रन्स प्लेज, वी हॅव चिल्ड्रन्स फिल्म्स, बट वी डोंट हॅव पपेट थिएटर इन मुंबई. तर मला असं वाटायचं की पपेट्स मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आय हॅड सीन मेनी पपेट शोज इन माय चाइल्डहूड. त्यावेळेस ईस्ट युरोपियन कंट्रीजमधून खूप पपेट शोज इथे यायचे आणि तशी पपेट्स मला करायची होती. पण आपल्याकडे तशी एकही ऑर्गनायझेशन नव्हती, एकही अकॅडमी नाही, इन्स्टिट्यूट नाही. दूरदर्शन सुरू झाल्यानंतर 75 to 79 आय यूज टू अँकर चिल्ड्रन्स प्रोग्राम किलबिल. खूप फेमस होता किलबिल हा तर माझ्या हातात पपेट असायचं आणि त्याच्याशी बोलता बोलता मी अँकरिंग करत होते. अँड दॅट वॉज अ मोस्ट पॉप्युलर प्रोग्राम इन दोज डेज. कारण एकच चॅनल होता, त्यामुळे सगळेजण बघायचे, महाराष्ट्रीयन, नॉन महाराष्ट्रीयन सगळेच. तर अशा तऱ्हेने मला पपेट्स करायची होती, तर ती मी ट्रायल अँड एरर बेसिसवर करायला सुरुवात केली. पपेट सुरुवात कशी केली? म्हणजे तुमच्या हातात बाबा आपण पपेट शो करायला पाहिजे, हे कशी कल्पना आली तुम्हाला? 74मध्ये मी युरोपला गेले होते. तिथे मी काही पाहिलं होतं आणि मला असं वाटायला लागलं. मला सुहासिनी मुळगावकर प्रोड्युसर होत्या त्यावेळेस. त्यांनी मला विचारलं की तू हा प्रोग्राम अँकर करशील का किलबिल? तर मी म्हटलं हो, पण हातात पपेट्स घेतला तर जास्त म्हणजे समथिंग न्यू, समथिंग डिफरंट, नुसतंच बडबड करण्यापेक्षा. आणि तो मुलांना खूप आवडला, मोठ्यांना पण खूप आवडला. आणि तेव्हा मला पपेट्स शिकायची होती पण शिकायला काहीच नव्हतं. तर मी असं त्यावेळेस पुस्तकंसुद्धा मिळत नसत इंडियामध्ये. तर असं ट्रायल अँड एरर, टेलिव्हिजन तर म्हणजे इंटरनेट वगैरे तर नव्हतंच, गुगल तर काहीच नव्हतं. तर मीच आपली अशी ट्रायल अँड एरर बेसिसवर मी पपेट्स बनवायला सुरुवात केली. मग मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली, मला जपान फाउंडेशनची फेलोशिप मिळाली
आणि मी बघितलं पुष्कळ. आय हॅव नॉट टेकन फॉर्मल ट्रेनिंग ॲज सच, पण बघून बघून मी खूप डेव्हलप केलं. पण मी जे चिल्ड्रन रिलेटेड सोशल इश्यूजवर मी जे काम करते थ्रू थिएटर अँड पपेट्स, ती कम्प्लिटली माझी आयडिया होती की आपण कशी पपेट्स काय तोपर्यंत आयडिया कशी सुचली तुम्हाला की आपण पपेट्सच्या जरिये किंवा आपण चिल्ड्रन प्लेच्या जरिये आपण एक सोशल मेसेज द्यायला सुरुवात करावी? काय होतं, आपल्याकडे एक माइंडसेट होता की पपेट्स म्हणजे किंवा बाहुल्या त्या म्हणजे फक्त लहान मुलांसाठी आहेत, पोरकट काहीतरी. पण गंभीर विषयासाठी सुद्धा आपण पपेट्सचा वापर करू शकतो हे मी दाखवून दिलं लोकांना. 98मध्ये मला आय हॅड रेप्रेझेंटेड इंडिया टू कोलंबो फॉर द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन चाइल्ड राईट्स. अच्छा. नॉर्वे, युनिसेफ नॉर्वे आणि वर्ल्ड व्ह्यू इंटरनॅशनलनी कॉन्फरन्स केली होती आणि मी इंडियाला रेप्रेझेंट केलं होतं. तिथे मला कळलं की व्हॉट इज चाइल्ड राईट्स, त्याचं चार्टर काय आहे, त्याच्यातले आर्टिकल्स काय आहेत, ही तिथे मला कळली. तोपर्यंत आपल्या देशात कुणालाच माहीत नव्हतं चाइल्ड राईट्स काय आहे. तर मी इथे आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता त्यातली काही आर्टिकल्स अशी होती की मुलांना कुटुंबात राहण्याची हे आहे म्हणजे कंपल्सरी, त्यांचा हक्क आहे. त्याच्यानंतर शाळेत जाण्याचा, शिक्षण घेण्याचा त्यांचा हक्क आहे. त्यांच्यावर जर काही लैंगिक शोषण झालं तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा त्यांचा हक्क आहे. चाइल्ड ट्रॅफिकिंग होतं तर ते जे बालव्यापार होतो वेगवेगळ्या कारणांसाठी, म्हणजे बालमजुरीसाठी केलं जातं किंवा ट्रेड ह्याच्यामध्ये फ्लेश ट्रेडमध्ये घालण्यासाठी, प्रॉस्टिट्यूशनसाठी मुलींना विकलं जातं. ह्यासाठी विविध जे व्यापार होतात तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. तर हे सगळे जेव्हा मला कळले तेव्हा मी 2-2.5 वर्ष जवळजवळ मला चाइल्ड सेक्शुअल अब्यूजवर एक नाटक करायचं होतं. पण मला लेखकच मिळेना. सगळेजण म्हणायला लागले की सेक्शुअल अब्यूजवर आपण मराठी शब्दच नाही, आपल्याकडे शब्द संपत्तीच नाही, व्होकॅब्युलरी नाही, आपण नेहमी इंग्लिश शब्द वापरतो, मराठीत नाटक कसं करणार. खूप प्रयत्नांनी मी काही माझे इनपुट्स घातले आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकरांकडनं मी लिहून घेतलं. आणि तेव्हा आय वॉज द फर्स्ट वन टू टच दिस टॉपिक. तो त्यापूर्वी कुणालाही सेक्शुअल अब्यूज माहीत नव्हतं, की ही समस्या किती गंभीर आहे याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. आणि तेव्हा पहिल्यांदाच मी विषय मांडत होते, त्यामुळे मला खरी भीती वाटत होती की लोक ॲक्सेप्ट करतील का हुट आऊट करतील. म्हणून मी त्याच्यामध्ये पपेट्सचा वापर केला अलॉंग विथ लाईव्ह ॲक्टर्स. पपेट्स अशी होती की ॲक्च्युअल लैंगिक शोषणाचा जो भाग आहे सेक्शुअल अब्यूजचा, दॅट वी आर नॉट शोईंग, त्याच्याऐवजी मी शॅडो पपेट्स वापरली होती, छाया बाहुल्या. हा डेलिकेट इश्यू अत्यंत सटल करण्यासाठी म्हणून मी त्याचा वापर केला. आणि ऑल्सो हँड पपेट्स टू ओपन अप द चाइल्ड व्हिक्टीम, म्हणजे पपेट थेरपी ज्याला म्हणता येईल ती. तर हे लोकांना खूप भावलं आणि माझा विषय जो मला पोचवायचा होता तो लोकांपर्यंत व्यवस्थित पोचला. तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही विषय लोकांपर्यंत पोचवलाय. आणि मला अजून एक तुम्ही अभया हा एक प्ले केलेला होता जो सगळ्यांना माहिती असेल, तो चालू आहे अजूनही. जो निर्भया विषय आहे त्याच्यावर तुम्ही अभया म्हणून हा प्ले केलाय. तर त्याची कल्पना कशी तुम्हाला केस बघूनच सुचली आणि एक जनजागृती करण्याच्या उद्देशाने तुम्ही हा प्ले केलाय किंवा महिलांना जागृत करण्यासाठी केलाय? काय ज्यावेळेस मी 2000 साली वाटेवरती काचा गं हे चाइल्ड सेक्शुअल अब्यूजवरचं नाटक केलं, ते खूप गाजलं, त्याला अवॉर्ड्स मिळाली. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता 2012 पासून पॉक्सो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, बाल लैंगिक शोषण विरोधी जो कायदा आहे त्याच्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. तर ते लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि म्हणून मी हे अभया नाटक लिहिलं. आपल्याकडे बऱ्याच जणांना हेही माहिती नाही की चाइल्ड राईट्स काय आहेत, मुलांचे हक्क काय आहेत, मूल कोणाला म्हणायचं. बहुतेकांना वाटतं 11-12 वर्षापर्यंतची मुलं म्हणजे मूल, बालक. तसं नाही आहे. तर 18 वर्षाच्या खालची कुठलीही व्यक्ती हे बालक असतं आणि त्यांच्यासाठी हा कायदा आहे. तर तुम्ही मुलांवर जर काही लैंगिक शोषण झालं, सेक्शुअल मॉलेस्ट केलं किंवा अब्यूज केलं,
तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हा त्यांचा हक्क आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं? बहुतेक वेळा काय होतं की अब्यूज करणारा माणूस हा जवळचा नातेवाईक किंवा फॅमिली फ्रेंड असतो. त्यामुळे घरची लोक आवाज उठवत नाही. मुलांना कळत नाही, त्यांना स्वतःलाच अपराधी वाटतं की माझंच काही चुकतंय की काय. आई वडिलांना सांगितलं तर आई वडील त्या मुलालाच गप्प करतात की नको, नातेसंबंध बिघडतील आपली वगैरे. तर अशा तऱ्हेने पण या संबंध याचा काय परिणाम होतो मुलावर याची कल्पना लोकांना नव्हती. त्याचबरोबर जो गुन्हेगार आहे तो हे जर पचलं एक पहिलीच गोष्ट तर तो आणखीन गुन्हे करत जातो. त्यामुळे आवाज उठवणं फार महत्त्वाचं आहे आणि ती स्ट्रेंथ मला लोकांना द्यायची होती आणि म्हणून मी अभया नाटक लिहिलं. लिहिताना सबंध विचार केला की हे छोटेखानी नाटक असावं, कुठेही करता यावं. मी सेट पण अशाच तऱ्हेने केलेलं आहे. वन वुमन शो ठेवलेला आहे, म्हणजे मी लिहिलं आहे, दिग्दर्शित केलं आहे, काम करणारी एकच मुलगी आहे. म्हणून आम्ही आश्रमशाळा, आणखीन महापालिकेच्या शाळा, कुठे कुठे गावामध्ये जाऊन आम्ही ह्याचे शोज झाले. 76 शोज झालेत आमचे. राजभवनमध्ये राजभवनमध्ये मी आता तेच बोलणार होते. राजभवनमध्ये पण त्यांचा शो झालेला आहे आणि गव्हर्नमेंटनी त्यांना सगळ्यांनी त्यांना नवाजलं आहे. तर तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम करताय आणि असंच काम करत राहावं ही आमची इच्छा आहे. अनुषा, तुम्हाला काय विचारायचं आहे? Whenever you're doing this kind of work, is there any difficulty that you face? And you brought lifeless puppets to life and are changing lives. So how did you think of this thing? एक तो सबका मिसअंडरस्टैंडिंग होता है कि पपेट्स है ना तो कुछ खर्चा नहीं होगा, लेकिन पपेट्स बनाने में खर्चा होता है. फिर I will have to train the manipulators. I work with municipal school children, you know, I train them, they are working with me. तो उनको ट्रेन करना पड़ता है, रिहर्सल्स करनी पड़ती है. ये सारी चीज़ें लोग समझते नहीं हैं. उनको लगता है कि थिएटर लाइव एक्टर्स नहीं है ना तो इसका मतलब पपेट्स है तो कुछ नहीं. ये एक चीज़. दूसरी बात यह है कि जब मैंने पहले इन 93 आई डिड फर्स्ट पपेट शो, जापान फाउंडेशन से देख के आई थी बहुत कुछ, और यहाँ आके मैंने आई स्टार्टेड माई ओन ऑर्गेनाइजेशन. और वहाँ पे मैंने फाइबर ग्लास के बड़े पपेट्स बनाए थे. और उस वक्त मुझे ये नहीं मालूम था पपेट्स, लोगों को, मराठी ऑडियन्स को मालूम नहीं था पपेट्स. तो बाहुल्यांचा खेळ असं मी म्हटल्यावर तिकीट लेने के लिए आते थे और बोलते थे की बाहुल्यांचा खेळ आहे, माझा मुलगा आहे, आम्हाला काय नको आहे, असं करून ते निघून जायचं आहे. तर पुढचं प्रोडक्शन मी जे केलं त्याच्यामध्ये मी लाईव्ह ॲक्टर्स आणि पपेट्स असं कॉम्बिनेशन केलं आणि पीपल लाईक्ड इट. मग त्याला पण खूप अवॉर्ड्स वगैरे मिळाली. दॅट वॉज बेस्ड ऑन पंचतंत्र स्टोरी. आणि नंतर एव्हरी टाईम वेन आय प्रोड्यूस अ प्ले आय ऑलवेज यूज पपेट्स अलॉंग विथ लाईव्ह ॲक्टर्स. मी चाइल्ड ट्रॅफिकिंगवर जे नाटक केलं त्याच्यामध्ये माय पपेट्स वर दिस बिग, लाईफ साईज मुलं दिसतील एवढी मी पपेट्स केली होती. बिकॉज आय वॉन्टेड टू शो सेक्शुअल असॉल्ट, व्हायोलेशन अँड ऑल दॅट. सो मी लाईव्ह ॲक्टर्स घेतले नाही. असे फारच कमी महिला आहेत की जेणेकरून आपलं स्किल जे समाजकार्यासाठी वापरतायत, मेड ॲज अ प्ले समजा किंवा बाहुल्यांचा खेळ म्हणताय तुम्ही, पण त्याला तुम्ही एक सामाजिक दृष्टिकोन घेऊन किंवा समाजासाठी एक मुद्दा घेऊन तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला आहे, हे फारच वाखाणण्यासारखं आहे. आणि वी रिअली प्रे दॅट यू कीप डुईंग दिस. वी ऑल आर विथ यू and please do more and more this kind of work which can reach to more women, more people, to have more awareness in different fields. Thank you so much. Thank you. छोटीशी रॅपिड फायर मी तुम्हाला विचारू इच्छिते. तुमची इंग्लिश फिल्म कुठली, फेवरेट इंग्लिश फिल्म? त्यांच्या सगळ्या फिल्म्स खूप आवडतात. अच्छा. शी इज माय फेवरेट ॲक्ट्रेस टू. फेवरेट मराठी फिल्म? उंबरठा. उंबरठा अशी फिल्म होती की ज्या फिल्ममध्ये महिलेचा उंबरठा ह्याच्यावर त्याने कॉन्सन्ट्रेट केलं होतं की महिलेने उंबरठा ओलांडावा की नाही, whether she should cross this limit of house or no. And that was a very touchy film. Yeah. Favorite folk tale, sorry, not dance, folk tale. पंचतंत्र stories I always like. I love them. Oh, lovely. Yeah.
फेवरेट सीन इन टर्म्स ऑफ फूड. अच्छा, सो तुम्ही अजूनही तशाच आहात, अजूनही मी तशीच बघते बारीक. डेफिनेटली तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल. रोज जिममध्ये जाते 1 तास सकाळी. सी, दॅट्स द मोटिवेशन, दॅट्स द मोटिवेशन. वन वर्ड फॉर वॉट यू थिंक ऑफ विमेन इन इंडियन फिल्म्स. इंडियन फिल्म्स आता खूप बदल होत आहेत इंडियन फिल्म्समध्ये. चेंज. या हिरोईन ओरिएंटेड फिल्म्स येऊ लागलेल्या आहेत Correct. आणि आय अप्रिशिएट दॅट. आणि 2 विश सांगा, तुम्हाला काय तुम्ही काय इच्छा जर. पहिली गोष्ट म्हणजे रेप, सेक्शुअल अब्यूज, मॉलेस्ट हे सगळं थांबवावं. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी विश अशी आहे की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह एलिमेंट असतो. तो यू शुड चार्ज युअर क्रिएटिव्हिटी असं मी सगळ्यांना सांगेन. वा, क्या बात आहे. थँक्यू मीनाताई, तुम्ही तुमचा प्रेशियस वेळ दिलात आम्हाला. थँक्स.